चंदेरी दुनियेतल्या माझ्या मित्रांनो, क्लास 10 मधला एक सर्कल मधला क्वेश्चन पाहू. ठीक आहे. तर सर्कल मधले क्वेश्चन म्हणजे क्वेश्चनच समाजाचा राहते. बरोबर. ठीक आहे. दिसतात. ओके. ते क्वेश्चन पाहूनच अर्धजण अरे का वाचायचा. ठीक आहे. का सोडवायचा. पण तेवढा भ्याची गरज नाही. ठीक आहे. म्हटलं वाचायचा चांगल्या प्रकार वाचल्यानंतर समजूनच जाईल. ठीक आहे. वाचला तर समजण्याची कोशिश करता येऊ शकते. बरोबर आहे. आणि मग नाही झाला तर सोडून द्यायचा. पण बिना वाचता पाहूनच सोडायचं नाही. ठीक आहे. म्हटलं ना. तर पहिलं पाहू या क्वेश्चनने समजू. ठीक आहे. का म्हणता पण इन फिगर पहिले डायग्राम दिली आहे. का म्हणते पण पी इज द सेंटर ऑफ पी इज द सेंटर. ठीक आहे. पी इज द सेंटर अँड पा एक गोष्ट कधी कधी डायग्राम देऊन राहते, कधी कधी स्वतः काढ. येतं फुकटचीच देऊ ना. ठीक आहे. तर पी सेंटर आहे म्हणते अँड ए अँड बी आर द एंड पॉइंट्स. ए आणि बी दिसतात. ए आणि बी चेक करा. ठीक. ए आणि बी दिसतात ना. हे एंड पॉइंट्स आहेत ऑफ द डायमीटर. म्हणजे हे डायमीटर बोलता बोलता तो डायमीटर म्हणून सांगून दिला. ठीक आहे. चुपचाप मध्ये. ठीक आहे. तर ए बी डायमीटर वे ऑफ सर्कल. सी इज द ऑफ सर्कल. ठीक आहे. ऑफ सर्कल इथं थांबायला पाहिजे आपण. सर्कल सी इज द पॉइंट ऑफ द सर्कल. ठीक आहे. म्हणजे सी एक सर्कलचा पॉइंट आहे. ठीक आहे. सच दॅट असा की पहा कसा की अँगल एबीसी. ध्यान से देखो एबीसी हा 35 डिग्री आहे. ओके. तर अँगल काढा म्हणते बीएसी. ठीक आहे. बीएसी काढा. ओके. बीएसी बीएसी दिसतात. बीएसी. ओके. म्हणजे बीएसी हा वाला अँगल काढायचा. पटलं ना. पहिला अँगल बीएसी. बाकी का काढायचं ते नंतर पहा. पहिले एक एक गोष्ट समजलं ना. कारण म्हणजे नंतर मग का म्हणजे. ठीक आहे. मी पुरा चिवडा होते. पहिले पहा बीएसी काढायचं. ठीक आहे. तर कसं काढता येईल ऐका सुनो. आता आपण बारीक बारीक प्रूफ करू म्हणजे काढू पहा. ठीक आहे. कसं पहा. पहिली एक गोष्ट पहा. येतात जास्त भाषणबाजी नाही. ठीक आहे. तर का म्हणून पहा की लेट एबी इज अ डायमीटर. एबी इज अ डायमीटर. एबी का डायमीटर आहे. ओके. इथपर्यंत क्लिअर. आणि पॉइंट सी पॉइंट सी एनी पॉइंट ऑन द सर्कल. ठीक आहे. आपल्या पुऱ्या गावठी भाषेत आपण जो मन की बात छापू. ठीक आहे. पॉइंट सी इज द एनी पॉइंट. काय एनी कोणताही पॉइंट आहे तो कुठं आहे. एनी पॉइंट कुठं घरावर आहे का नाही. पॉइंट ऑन द सर्कल. ठीक आहे. कायच्या ऑन द सर्कल. ठीक आहे. पटलं ना. म्हणजे आपल्या मताने इंग्लिश तुटकी फुटकी लिहिता आला पाहिजे. मला पण तेवढी येत नाही. तुटकी फुटकी लिहित राहत. बरोबर आहे. ठीक आहे. इथपर्यंत हा तर पुरा फेकमफाट कार्य आहे. ठीक आहे. आता ओरिजिनल कार्य का चालू होते ऐका. ओके. आपला फोकस काय का बीएसी काढायचा. ठीक आहे. तर आता पहा तुम्हाला एवढी गोष्ट माहित. आता जॉमेट्री मध्ये काही काही गोष्ट तर माहित पाहिजे. एक सर्कल आहे. ठीक आहे. आणि जर हा डायमीटर असेल तर इकडे वाटलं समजण्यासाठी हा डायमीटर घेता. ठीक आहे. हा डायमीटर समजेल तर तुम्ही इथं कोणताही पॉइंट घ्या. हा जर सर्कल हा वाला सर्कल सॉरी हा सर्कल मध्ये हा वाला अँगल कोटी अँगल तयार होत असेल आणि सेमी सर्क्युलर आर्क इन्स्क्राइब करत असेल. ठीक आहे. इंटरसेप्टेड करत असेल. का करत असेल. इंटरसेप्टेड करत असेल तर समजून जायचं की हा जो आहे तो राईट अँगल राहते. ही गोष्ट तर माहित पाहिजे. ठीक आहे. मग फटाके साथ का लिहितो आपण इन ट्रँगल एबीसी किंवा एबीसी काय लिहा. इन ट्रँगल एबीसी दिसला एबीसी. ठीक आहे. तर मी काय लिहितो आपण अँगल एसीबी इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. पण सर आपल्याला बीएसी काढा. तुम्ही एसीबी का काउंट काढलं. ठीक आहे. हा याले कसं काढू भाऊ पाहिजे. ठीक आहे. पटलं ना. काही तर जुगाड करायला लागेल. हा मला माहित आहे बाय प्रॉपर्टी. ठीक आहे. तर काय होईल पहा अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. ठीक आहे. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल. बस. ओके. अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल मध्ये इन्स्क्राइब करता. बरोबर. ठीक आहे. मग आता पहा 90 डिग्री आला. ओके. मग आता पहा 35 90 तर हा किती. ठीक आहे. एक तर बहुत बढ़िया काम झाला सर. का माहित आहे ना की सीधी बात नो बकवास. ठीक आहे. का होईल पहा सीधी बात लिहित आहो की अँगल बी याला लिहून टाका बी सध्या पुरतं आणि प्लस अँगल सी हा वाला अँगल. ठीक आहे. आणि जो आता पुरा अँगल पाहिजे ना बीएसी तर याचं आम्ही पुरं नाव लिहितो. समजलं ना. याचे छोटे छोटे फक्त शॉर्टकट नाव याचा मोठा नाव काढाच असल्यामुळे नाही ते पण हे लिहू शकता. ठीक आहे. तर प्लस अँगल बीएसी इज इक्वल टू किती 180 डिग्री. तो म्हणते की काउंट भाऊ जॉमेट्री मध्ये हाच लूच आहे काउंट. ठीक आहे. तर काउंट अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. इथे लिहा अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. इथे शॉर्टकट मध्ये लिहितं अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. ठीक आहे. आता पहा बी किती आहे सर 35 आहे. सी किती आहे तो तर 90 आहे. वरती पहा. ठीक आहे. पहा एसीबी ला मी सी म्हटलं शॉर्टकट मध्ये. तुम्ही म्हणाल की सी कुठून आलं एसीबी. ठीक आहे. आणि प्लस अँगल बीएसी काढायचं 180. आता पहा चुपचाप मध्ये कार्यक्रम करून टाकतो की बीएसी जागेवर ठेवतो. ठीक आहे. आणि 180 जागेवर आणि यायचा चुपचाप मध्ये ऍडिशन करून टाकतो. ठीक आहे. 90 प्लस 30 120 आणि इकडे आलं -125. काय केलं समजलं ना. हा जो पुरी ऍड होऊन तिकडे घुसखोरी केला. ठीक आहे. पटलं ना. तर आता ऐका
किती होईल 180 मायनस 125. आता असं आपण 10 गेल्यावर हे जामल जामल कार्यक्रम करायचा का नाही, डायरेक्ट आला पाहिजे. 5 मिनिट बाकी किती होईल 130 50 म्हणजे 50 आणि 5 55. ठीक आहे. अँगल बीएसी आला 55 डिग्री. विषय क्लोज. म्हणजे पहिला झाला हा 55 डिग्री. ओके, कहाणी समजली. ठीक आहे. आता पहा बारी बारी से आपण पहिला तर समजला असेल. ठीक आहे. याला मी मिटवत आता. ठीक आहे. आणि आता 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 याचं तर काही काम नाही. ओके, एवढा मिटवतो. कोणकोणते अँगल काढायचे आहेत पहा. बाकी एक तर निघाला. आता आपल्याला जे अँगल काढायचे ते ठेवलं पहा, लक्षात घ्या. ठीक आहे. ओके, चला आता एक काम करू. बाकी जे अँगल 2 काढायचे तेवढी गोष्ट ठेवता, बाकी भाषण बाजी ठेवून काय फायदा नाही. ठीक आहे, पटलं. ओके, आता ऐका नेक्स्ट पॉईंट काय होईल पहा. आता आपल्याला पीसीबी काढायचं. का है पीसीबी पीसीबी पीसीबी. ओ नाइस. ठीक है. कुठे आहे पहा की पीसीबी. ध्यान से देखो. हा पीसीबी हा वाला अँगल काढायचा मेरे अजीज दोस्तों. ठीक आहे, पटलं ना. कोणता पहा पीसीबी हा अँगल हलका. ठीक आहे. आता पहा हात असाच निघते. ठीक आहे. थोडा दिमाग लावा. बाकी आपल्याला लॉंग कट जाऊनही काढता येते, पण शॉर्टकट मध्ये काढता येते. कसं पहा कसं पहा कसं. ठीक आहे. इकडे पहा एक मी टार्च मारता. इन ट्रँगल हा हे वाली पेन नाही घेतली. ठीक आहे. हे वाली नाही, ब्लॅक वाली पहा. इन ट्रँगल कोणसा पहा ट्रँगल पीसीबी. पीसीबी ध्यान से देखो. पीसीबी या पीसीबी ट्रँगल मध्ये काय होईल पहा. तुम्हाला जर असं म्हटलं की पीसी इज इक्वल टू पीबी आहे तर कोणी नाराज तर नाही बा, अजिबात नाही. ठीक आहे. कारण पहा पीसी इज इक्वल टू पीबी. अरे हो ना सर, रेड आय ऑफ सेम सर्कल. ठीक आहे. रेड आय ऑफ सेम सर्कल. वाह वाह. ठीक आहे. रेड आय ऑफ सेम सर्कल. ठीक आहे. सेम सर्कल. आता रेड आय ऑफ सेम सर्कल आला तर तुम्हाला माहित आहे की पीसीबी आयसोस्केलस ट्रँगल का आयसोस्केलस ट्रँगल आहे. ठीक आहे. ओके. किंवा असंही नाही म्हणण्यापेक्षा पहा इकडे आहे का की आयसोस्केलस ट्रँगल असेल तर समोरचा अँगल आणि याच्या समोरचा अँगल सेम राहते. ठीक आहे, पटला. तर पहा डायरेक्ट भेटला पीसीबी सुद्धा का. देअरफॉर अँगल पीसीबी इज इक्वल टू का काढा पीसीबीच काढत होता ना. हा ठीक आहे. अँगल पीसीबी इज इक्वल टू 35 डिग्री. काउंट याचा रिझन तर आपण लिहून टाकू. अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. इथे लिहिता पहा की अँगल कौन से अँगल अपोजिट वाले. कोणाच्या अपोजिट पहा, त्याला प्रश्न विचार. ठीक आहे. कोणसा पहा अँगल अपोजिट. कोणाच्या अपोजिट कॉन्ग्रुएंट साइड. समजलं ना. पहा काय म्हणतात अँगल अपोजिट. कोणाच्या अपोजिट कॉन्ग्रुएंट साइडच्या. कसे राहतात आर कॉन्ग्रुएंट राहतात. कोण अँगल. ठीक आहे, पटलं ना. हे जे अँगल्स आहेत ते अपोजिट आहेत कॉन्ग्रुएंट साइडच्या, ते कॉन्ग्रुएंट राहतात. ओके, तर बढ़िया कहाणी खत्म झाली. ठीक आहे. 3 मार्काला क्वेश्चन विचारते मेरे अजीज दोस्तों हवाला. ठीक आहे. चल आता एक क्वेश्चन विचारायचा होता कोणसा पहा. शायद मी मिटवलं पण माझ्या मते आता नेक्स्ट अँगल जो असेल तो एसीपी असेल. ठीक आहे. पीसीए असेल. ठीक आहे. किंवा आता एसीपी किंवा पीसी असेल किंवा दोन्ही गोष्ट सेमच हाच असेल. ठीक आहे. पीसी हा वाला अँगल काढा. तिकडे आहे का हा सुद्धा पहा इन ट्रँगल कोणसा पहा इन ट्रँगल कोणसा पीएसी मध्ये. ठीक आहे. इन ट्रँगल पीएसी मध्ये. इथे पहा ही का होईल की जेवढा एपी आहे ना तेवढाच पीसी आहे. ओके. रिझन हाच घुसाळ. ठीक आहे, पटला ना. हाच रिझन ना. रेड ऑफ सेम सर्कल पहा एपी इज इक्वल टू पीसी. मग आता तुम्हाला माहित आहे की जेवढा अँगल ध्यान से देखो जेवढा अँगल पीएसी राहील तेवढाच अँगल पीसीए राहील. ओके. कारण इथे घुसाळात आहे. ठीक आहे. अँगल अपोजिट कॉन्ग्रुएंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. मग आता मला सांगा देअरफॉर अँगल पीसीए किती होईल. तोही 55 डिग्री. ठीक आहे. म्हणजे विषय खतम. ठीक आहे. म्हणजे विषय खतम पोपट पिंजरे में. ठीक आहे. हा वाला क्वेश्चन इथं सॉल्व्ह झालेला आहे. ठीक आहे. माझ्यामध्ये काही तर हात नव्हता, फक्त जॉमेट्री मध्ये प्रॉपर्टी माहिती पाहिजे तेव्हाच बढिया टनाटन काम होते. ठीक आहे. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू.